मी सुधीर कुमार वानखेडे आणि मागे तुम्ही बघू शकता अनुसया मातेचं मंदिर आहे आणि इकडे ओम बघा, ओम ओम इकडे ओम बघा. हे अनुसया मातेच्या मंदिराची बिलकुल स्टार्टिंग आहे मित्र. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुसया माताच्या मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. या मंदिराची एक प्राचीन दंतकथा आहे, जे कथा जे आहे या मंदिराच्या इतिहासाला एक नवीन वळण देते. याची दंतकथा अशी आहे की इथे अनुसया माता आणि आत्रेय ऋषी राहत होते, यांचं आश्रम होतं इथे. तर अनुसया माता आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की एकेकाळी ती एक सतीव्रता स्त्री होती, जिच्या त्या सतीत्वामुळे त्रिदेविया सुद्धा तिच्यावर जळत होत्या. तर एक दिवस काय होते की त्रिदेवी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशची ज्या पत्नी असतात ते त्रिदेव्या जे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती हे तिची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि आपल्या जे नवऱ्यांना ते त्या गोष्टीसाठी विनवणी करतात की हिची परीक्षा घेतली पाहिजे की कशी काही सती आहे स्त्री आमच्यापेक्षा जास्त ग्रेट. तर त्यावेळेला परीक्षा घेण्यासाठी मग इथं ब्रह्मा विष्णू महेश येतात. आता आल्यानंतर काय होतं माहीत आहे का की ते कशा प्रकारे तिला भिक्षा मागतात माहीत आहे का. आता अनुसया माता आणि आत्रेय ऋषीच्या आश्रमातून कोणीही भिक्षा घेतल्याशिवाय जात नसायचं, ते कोणालाही उपाशी पाठवत नसायचे. तर त्यावेळेला अनुसया माता जे आहे आपल्या सतीत्व शक्तीने आपला जे नवरा असते जे आत्रेय ऋषी त्यांना संपर्क करते आणि त्यांना म्हणते की अशा प्रकारचे काही ऋषी आलेले आहेत. तर त्यांची डिमांड काय असते माहिती आहे का त्रिदेवांची, की तुम्ही नग्न होऊन मला भिक्षा द्या तरच आम्ही घेऊ. तर त्यावेळेला ते आपल्या नवऱ्याला विनवणी करते की ते कोण आहेत. मग त्यांच्या तपोबलाने ते ओळखून घेतात की हे त्रिदेव आहेत. तर ते म्हणतात की जसं ते सांगतील तसं करतो. तर त्यावेळेला अनुसया माता एक युक्ती लावून त्यांच्यावरती जल छिडकाव करून त्यांना एक लहान बाळाच्या रूपामध्ये करते आणि त्यांना जे आहे स्तनपान करते. म्हणजे भिक्षा म्हणजे असं स्तनपान, त्यांना अन्नाचं सेवन म्हणजे स्तनपान करून करते. त्यांची भूक मिटवते आणि त्यांना एक अतिशय असे गाढ निद्रेमध्ये ते झोपी जातात. बघू शकता इकडे कशा प्रकारचे वानेर जे आहे पाणी पितात. तर ते गाढ निद्रामध्ये झोपल्यानंतर काय होतं की मग त्रिदेव्या परेशान होतात की आपले नवरे का येत नाहीत अजून. तर ते बालक अवस्थेत दूध पिऊन शांत झोपलेले असतात आणि अनुसया माताचं ममत्व जे आहे त्याच्यामध्ये येते दूध स्तनपान केल्यामुळे. त्यामुळे ते त्यांच्यापाशीच अनुसया माता झोपते. तर त्यावेळेला मग त्रिदेव्या इथे येतात आणि अनुसया माताला विनवणी करतात की आमचे जे नवरे आहेत त्यांना पुन्हा पूर्वरूपात आणा. तर अशा वेळेला मग त्याची विनवणी ऐकून अनुसया माता पुन्हा जल छिडकाव करून त्यांना पूर्वरूपात आणते आणि अनुसया माता मग नंतर त्यांना विनवणी करते की तुम्ही मला पुन्हा रूपात माझ्या पोटून जन्म घ्यावा. त्या दत्तात्रय देवाच्या रूपात त्रिदेव इथे जन्म घेतात.